मंडळी, काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती. एका मोठ्या कंपनीने पहाटे 6 वाजता ईमेल पाठवून हजारो कर्मचाऱ्यांना घरी बसवलं होतं. आता हाच प्रकार फेसबुक इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाने केलाय. कंपनीने 20 मेच्या पहाटे 4 वाजता एक मेल पाठवून तब्बल 8,000 लोकांना काढून टाकले. याशिवाय लिंक्डइन कंपनीने देखील जवळपास 600 लोकांना काढून टाकल्याची बातमी आज दिसते. म्हणजे इतरांना नोकरी देणाऱ्या कंपनीतच ले ऑफ झालंय. बरं, फक्त बाहेरच्या कंपन्या अडचणीत आहेत असं नाहीये. भारतात देखील TCS, HDFC अशा मोठमोठ्या कंपन्या आता जागतिक स्टॉक मार्केटच्या टॉप 100 यादीतून बाहेर पडल्यात. गेल्या 2-4 दिवसातल्या या घटना पाहिल्यानंतर मनात एकच प्रश्न येतो की भारतात किंवा जगात मोठी आर्थिक मंदी येणार आहे का? याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सगळ्यात आधी तर बघूया की रिसेंट घटना काय झाल्या. 20 मेच्या पहाटे 4 वाजता जेव्हा लोक साखर झोपत होते, तेव्हा मेटाने आपल्या 8,000 कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला. या ईमेलचा अर्थ होता की तुमची नोकरी गेलीये. एका झटक्यात 8,000 जणांना नारळ मिळाला. यासोबतच कंपनीने तब्बल 6,000 नव्या जागा देखील रद्द केल्या. म्हणजे ज्या 6,000 जागांवर भरती होणार होती तेच कॅन्सल केलं. म्हणजे एकूण 14,000 जागा एका वेळी गायब झाल्या. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं होतं की AI च्या क्षेत्रात आपल्याला यश मिळेल हे निश्चित नसतं, त्यामुळे कंपनीला आता पुनर्रचना करणं भाग आहे. 2026 साल सुरू झाल्यापासून मेटा कंपनीमधला हा तिसरा ले ऑफ होता. यापूर्वी जानेवारी आणि मार्च मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं होतं. आणि आता येत्या काही महिन्यांमध्ये म्हणजे 2026च्या दुसऱ्या 6 महिन्यात देखील आणखी ले ऑफ होणार असल्याचे संकेतही मेटाने दिलेत. बरं, मोठ्या प्रमाणात ले ऑफ करणारी मेटा एकटी कंपनी असती तरी त्याला इंटरनल मॅटर समजून सोडता आलं असतं. पण आजच लिंक्डइनने देखील 600 कर्मचारी कमी केल्याची बातमी आली आहे. काही दिवसांपूर्वी सिस्को कंपनीनं सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. इंटुइट नावाच्या एका कंपनीनं 3,000 लोकांना घरी बसवलं. ओरॅकल कंपनीने तर तब्बल 30,000 जणांना काढल्याची बातमी आपण काही दिवसांपूर्वीच पाहिली आहे. सोबतच अमेझॉनने यावर्षी आतापर्यंत 16,000 पदं कमी केलीत. सध्याच्या आकडेवारीनुसार जगातल्या छोट्या मोठ्या कंपन्यांनी मिळून 2026च्या पहिल्या 5 महिन्यांमध्ये सुमारे 1.5 ते 2 लाख कर्मचारी कमी केलेत. आता हे सगळे ले ऑफ काय कंपन्या तोट्यात आहेत म्हणून नाही होत आहेत. मेटा कंपनी तर सगळ्यात जास्त फायद्यात आहे, कारण एका तिमाहीमध्येच त्यांचा तब्बल $6 अब्ज विक्रमी रेव्हेन्यू झालाय. सिस्कोनेही त्यांचा आतापर्यंतचा सगळ्यात जास्त रेव्हेन्यू नोंदवलाय. पण मग प्रश्न हा येतो की जर कमाई होतीये तर नोकऱ्या का जात आहेत? याचं सगळ्यात सोपं आणि साधं उत्तर म्हणजे AI. कितीतरी कंपन्या माणसांवर म्हणजे कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च कमी करून तो पैसा AI इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ओततायत. गोल्डमॅन सॅचच्या एका अहवालानुसार AI संबंधित कारणांमुळे दर महिन्याला 16,000 पेक्षा जास्त नोकऱ्या जात आहेत. म्हणजे माणसाची जागा मशीन घेते. बरं, हे फक्त सॉफ्टवेअर क्षेत्रात होतंय असंही नाही. मार्केटिंग, डेटा एंट्री, कस्टमर सर्व्हिस अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये आता AI घुसलंय. बरं, हा तर झाला जगभरातला सीन. आता जरा भारताकडे येऊयात. भारतातल्या कंपन्यांनी देखील थोड्याफार प्रमाणात ले ऑफ सुरू केलेत किंवा मग ज्या कंपन्यांमध्ये ले ऑफ नसतील तिथे नवीन हायरिंग थांबवण्यात आलंय. याला फक्त AI कारणीभूत नाही, तर ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार जगातल्या टॉप 100 मार्केट कॅप कंपन्यांच्या यादीमध्ये आता एकही भारतीय कंपनी उरलेली नाही. 2025च्या सुरुवातीला या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक आणि TCS या 3 मोठ्या कंपन्या होत्या. पण आता तिन्ही कंपन्या टॉप 100 मधून बाहेर पडल्यात. बरं, एवढंच नाही तर टॉप 500 कंपन्यांमध्ये देखील गेल्या वर्षी 15 भारतीय कंपन्या होत्या, ज्या आता कमी होऊन 9च उरल्यात. हे आकडेच सांगतायत की जागतिक मंदीचं सावट भारतीय बाजारपेठेवर किती गडद होत आहे. मग आता आपण मेन प्रश्नाकडे जाऊया की आर्थिक मंदी जवळ आली आहे का, किंबहुना आलीच आहे का? याचं उत्तर तेवढं सोपं नाहीये. एकीकडे आकडेवारीमध्ये दिसतंय की GDP वाढतोय, कंपन्यांचा रेव्हेन्यू वाढतोय आणि कदाचित नफाही वाढतोय. पण दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या मात्र जातात. जेव्हा लोकांच्या नोकऱ्या जातात तेव्हा लोकांच्या हातातला पैसा कमी होतो, त्यामुळे खर्च कमी होतो, मागणी कमी होते आणि मग मंदीचं चक्र सुरू होतं. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे आधीच जागतिक व्यापारावर परिणाम व्हायला सुरुवात झाली होती. त्यातच मिडल ईस्ट मधल्या युद्धामुळे परिस्थिती आणखी वाईट झाली. आपल्या पंतप्रधानांनी देखील येणारा काळ कठीण असल्याचं सांगत काटकसरीचा सल्ला दिलाय. हे सगळे घटक एकत्रितपणे पाहिले तर मंदी येणार नाही असं म्हणणं धाडसाचं ठरेल. मग या परिस्थितीत आपण काय करायला हवं? कारण ले ऑफ, मार्केट कॅपचे आकडे हे सगळं केवळ अमेरिकन कंपन्यांच्या बातम्या समजून दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाहीये. हे आपल्या देशातल्या IT क्षेत्रावर, नोकरदारांवर आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करणारे घटक आहेत. मंदी येणार हे समोर दिसत असूनही ती खरोखर यायची वाट पाहण्यापेक्षा आधीच तयारी केलेली कधीही उत्तम. यासाठी काय करायचं तर सगळ्यात पहिलं तर AI सोबत काम करायला शिका. AI वापरून अपस्किल करा.
दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन करा. इमर्जन्सी फंड तयार ठेवा. हेल्थ इन्शुरन्स नसेल तर काढा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाबरू नका. मंदीच्या लाटा आपण याआधी पाहिल्यात. 2008 ची जागतिक मंदी असो किंवा 2019 नंतरचा कोरोना काळ असो, सगळ्या अडचणींतून आपण पुढे आलो आहोत. प्रत्येक मंदीनंतर नवीन उलाढाल होते, नवीन उद्योग जन्म घेतात आणि शेअर मार्केट ही बाउन्स होऊन वर जातच. त्यामुळे सध्या आहे त्या परिस्थितीमध्ये तग धरणं गरजेचं आहे. बाकी मंडळी, ले ऑफच्या या बातम्यांबाबत किंवा देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.